नमस्कार. रिपोर्टरच्या शेतशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागत असतात. मग ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचे अवजार असतील किंवा शेतीवर लागणारे जे काही अवजारे असतील, त्याचबरोबर इतर योजनांचाही लाभ महाडीबीटी पोर्टलद्वारे घेता येत असतो. त्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागत असतात. कृषी यांत्रिकीकरणासाठी राज्यभरातून हजारो शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले होते. त्या अर्जाची निवड यादी 1 ऑगस्ट रोजी कृषी विभागाने जाहीर केलेली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 1465 शेतकऱ्यांची नावे या निवड यादीमध्ये आलेली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 866 शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये समाविष्ट झालेली आहेत. लातूर जिल्ह्यातील 816, अहिल्यानगर जिल्ह्यातील 796, जळगाव जिल्ह्यातील 620, सांगली जिल्ह्यातील 609, नाशिक जिल्ह्यातील 458, परभणी जिल्ह्यातील 555, जालना जिल्ह्यातील 385, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 324, धुळे जिल्ह्यातील 317, यवतमाळ जिल्ह्यातील 314, भंडारा जिल्ह्यातील 290, पुणे जिल्ह्यातील 169, नांदेड जिल्ह्यातील 262, सातारा जिल्ह्यातील 233, चंद्रपूर जिल्ह्यातील 226, गोंदिया जिल्ह्यातील 216, हिंगोली जिल्ह्यातील 152, वर्धा जिल्ह्यातील 151, धाराशिव जिल्ह्यातील 127, बीड जिल्ह्यातील 189, कोल्हापूर जिल्ह्यातील 85, नागपूर जिल्ह्यातील 84, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 54, पालघर जिल्ह्यातील 50, रायगड जिल्ह्यातील 42, ठाणे जिल्ह्यातील 39, नंदुरबार जिल्ह्यातील 35, अमरावती जिल्ह्यातील 25, वाशिम जिल्ह्यातील 21, अकोला जिल्ह्यातील 17, रत्नागिरी जिल्ह्यातील 12 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 1 असे अर्ज निकाली काढण्यात आलेले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावे त्या वेबसाईटवर म्हणजे महाडीबीटी वेबसाईटवर उपलब्ध झालेली आहेत. या शेतकऱ्यांच्या निवडी झालेल्या आहेत. आता या शेतकऱ्यांना अवजारे घेण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या नावावर ट्रॅक्टर असणे गरजेचे आहे. शेतकऱ्याच्या नावावर ट्रॅक्टर नसेल तर कुटुंबातील कुठल्या तरी सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर असणे गरजेचे आहे. ट्रॅक्टर नावावर असल्याशिवाय यांत्रिकीकरणाचे अवजारे मिळणार नाहीत, असेही कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.